यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहतोय। अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मविया उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। वानखेडे विधानसभेमध्ये कधीच दिसले नाहीत, त्यांनी कधी प्रश्नही उपस्थित केलेले नाहीत असा हल्लाबोल आता फडणवीस यांनी केलेला आहे। तर मी किती दिवस गैरहजर होतो हे फडणवीसांनी तपासलं पाहिजे, माझा निधी रोखण्याचं महापाप त्यांनी केलेलं आहे असं जोरदार प्रत्युत्तर आता बळवंत वानखेडे यांनी फडणवीसांना दिलेलं आहे। आपण पाहतोय की सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत। आता बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बळवंत वानखेडे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे आणि यावर वानखेडेंनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। योजनेमध्ये सर्व शेत रस्त्यांना वानखेडे विधानसभेत कधीच दिसले नाहीत, कधी त्यांनी प्रश्नही उपस्थित केले नाहीत असा हल्लाबोल त्यांनी केला होता। उमेदवार आहेत, त्यांनी काय केलं मला माहिती नाही, ते कधी विधानसभेत दिसले नाही, विधानसभेत तोंडही उघडलं नाही, कुठली मागणी त्यांनी केली नाही, पण मी त्यांच्यावर टीका करणार नाही। किती वेळ प्रश्न विचारले आणि किती वेळ सभागृहात बोललो हे कदाचित त्यांनी रेकॉर्ड तपासलं नसेल। तसेच मी किती दिवस गैरहजर याची हजेरी जर त्यांनी तपासली तर मी अवघ्या 5 वर्षात फक्त 3 दिवस गैरहजर आहो। सरकार महाविकास आघाडीचं होतं, त्यावेळेस जे काही निधी भेटला तोही रोखण्याचं महापाप आदरणीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं।